हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी तर सर्व घरातले कामं आवरून सगळं जेवण वगैरे करून लवकर काम आवरले, कारण खूप पेंटिंगमध्ये ब्लाऊज आहेत। तर फोन यायला लागल्यात की ब्लाऊज आता शिवा, खूप दिवस झाले आहेत म्हणून। हे तर खूप दिवस झाला आहे आलेला आहे माझ्याकडं, खूप दिवस पेंटिंगमध्ये होता। तर ह्याचे ठेवून ठेवून हालत बघा ह्या ब्लाऊजची काय झालेली आहे। तर आता हे मी घेणार आहे तर सर्व कटिंगला। तर सकाळी सकाळी चाललं होतं की कुठला घेऊ शिवायला, काय करू। तर त्यातच त्यांचा फोन आला कस्टमरचा, तर की माझा ब्लाऊज शिवा म्हणून। मग मी सर्वात आधी ते ब्लाऊज घेतला। मग लगेच जिथं दुसऱ्या कस्टमरची रात्री एक साडी आली होती, तर ह्याच्यामधला पण ब्लाऊज शिवायचा आहे। काठापदराची साडी आहे, खूप छान आहे, खूप मस्त आहे। तर ह्या अशा पद्धतीचं आता सुरुवात चाललेली आहे माझी आज सकाळपासूनच। म्हणजे आता 10 वाजल्यात, 10 वाजल्यात। तर गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर इथं मी कोणचं शिवायचं आहे, काय शिवायचं आहे, दिवसभराचं माझं काम मी काढून घेत आहे बाजूला, ब्लाऊज काढून घेते, कटिंग करते आणि परत मग शिवायला आपल्याला इझी जाते। सकाळी सकाळी कटिंग करून घेतलं तर मग दिवसभर शिवत बसता येते आपल्याला। तर जे अर्जंट आहेत तेच घेतले। खूप पेंटिंगमध्ये 100-150 ब्लाऊज पेंटिंगमध्ये आहेत शिवायचे बाकी। तर खूपच लोड झालेला आहे, तर खूप म्हणजे खूप आळूस भरलेला आहे अंगामध्ये, कुठलं काही काम करू वाटत नाही, कशी ब्लाऊज शिवू वाटत नाही। तरी पण किती आळूस भरला ना काही झालं तर आपल्या कस्टमरचे ब्लाऊज आपल्याला टायमावर दिलंच पाहिजे। तर इथं माझं हे संसार सगळं साहित्य मी कटिंग करायचं सगळं घेते बघा, इथं वरतीच ठेवत असते मी सगळं एकाच जागी। तर मी सगळं घेतले आता कटिंग करायला, तर कटिंग करून घेते ताईंनो बघा। मी खालतीच कटिंग करत असते, माझ्याकडे टेबल वगैरे काही नाही आहे। तर खालती मी लादीवरच आपल्या जमिनीवरच मी कटिंग करत असते। तर कटिंग करून घेतले। तर इथं बघा एका कस्टमरची परत एकदा एक साडी आली, अजून एक। तर खूप छान मस्त साडी आहे, हे दाखवते तुम्हाला मी खोलून पूर्णपणे। खूप मस्त काठापदराची साडी आहे, एकदम सॉफ्ट कपडा आहे, खूप छान साडी आहे, मला तर खूपच आवडली। माझ्यावर माझ्या अंगावर तर किती खुलून दिसते पहा, खूपच भारी। ह्याचं कलर कॉम्बिनेशन पण छान आहे, म्हणजे एकदम रेड पण म्हणता येत नाही, आपलं अबोली पण म्हणता येत नाही असे, म्हणजे खूप छान कलर आहे। एवढा म्हणजे डार्क कलर नाही आहे, एकदम सॉफ्ट, म्हणजे एकदम छान कलर आहे। मला खूप साडी आवडली, साडी पण एकदम सॉफ्ट आहे, खूपच छान। कुणाकुणाला ही साडी आवडली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। दुसऱ्यांच्याच भारी भारी साड्या बघून आपल्याला पोट भरून घ्यायचं आहे बघूनच, कारण आपल्याला स्वतःला साडी पण घेता येत नाही आणि ब्लाऊज शिवता पण येत नाही, कारण ब्लाऊज स्वतःचे शिवायला वेळच नाही आहे, दुसऱ्याचे शिवता शिवता वेळ चाललेला आहे निघून। खूपच माझे पण स्वतःचे पेंटिंगमध्ये आहेत ब्लाऊज शिवायचे, ते तसेच ठेवल्यात। आणि कधी जेव्हा वेळ असला ना असं वाटते थोडासा आराम करावा, असं वाटतंय वेळ जरी थोडा भेटला तर। तर खूप छान आणि मस्त साडी, म्हणजे थोडंसं फोटो वगैरे म्हणजे फोटो काढून घेते मी, कारण मला पण वेळ भेटला तर मी पण स्वतःसाठी एक साडी अशी घेईन म्हणून थोडंसं मी फोटो काढायसाठी थांबते। तर खूप छान मस्त साडी आहे। तर मी इथं दाखवते आता शिवलेले ब्लाऊज किती शिवले आणि कसे शिवले ते पहा ताईंनो। खूप म्हणजे खूप स्ट्रगल, खूप मेहनत सकाळपासून जसं उठलं ना तसं हातातलं एकदम काम म्हणजे हातातलं थोडं पण सुटत नाही आहे। जसं उठलं ना सकाळपासून तसा हात चालूच असतो, कामामागे काम, कामामागे काम। तर काय करायचं ताई, करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे, कारण आपल्या कामात आपल्या ह्याच्यात आपलं खुशी मानायची, बिझी राहायचं, स्वतःनं काम करत राहायचं। जेवढं बी काम करचाल तेवढं आपल्याला फळ भेटते, कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय तर आपल्याला पर्याय नाही आहे। तर इथं पहा हे दोन एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत, काठापदराच्या साडीमधला आहे। गोल डिपनिक गळा, सॉरी डिपनिक नाही आहे, थोडासा म्हणजे छोटा गळा आहे, कारण वयस्कर मावशींचे आहेत। तर ही बघा, ही एक आता हे दाखवलेला गुलाबी कलरचा तो आणि हा एकाच कस्टमरचे आहेत, खूप लांबून आले आहेत। ते कुठं राहतात मला पण माहिती नाही आहे, पण त्या कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी आलेले आहेत। तर हे पण एका मावशींचाच ब्लाऊज आहे, खूप छान, हे पण शिवून झालेलं आहे। त्यांना पण अर्जंटच पाहिजे होतं, ते दिल्या लगेच मी शिवून घेतलेला आहे, त्याला अजिबात पेंटिंगमध्ये ठेवलं नाही। हा ब्लाऊज त्यांना पाहिजे होता वेअर करण्यासाठी। तर हा एक झाला, आपले 3 ब्लाऊज झाले। आता इथं 4 नंबरचा पाहता येईल, हे पण काठापदराच्या साडीतला आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे आणि गळ्याला अशा पद्धतीची मी लेस लावलेली आहे, खूप छान मस्त 3/4 स्लीव्ज आहे।
पहा गोल्ड डिपनी गळा आहे, कटोरी आहे आणि 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. खूप छान आणि मस्त ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तेवढं स्ट्रगल पण करायला लागतं आणि मेहनत पण करायला लागते. तर हे पहा, हे आहे आपलं 34 साईजचा ब्लाऊज आहे, कटोरीच आहे हे पण. तर ह्या ब्लाऊजसाठी तर मी खूप मेहनत केलेली आहे, कारण रात्रीच ब्लाऊज शिवला होता. त्यांनी सांगितलं होतं मला उद्या सकाळी घालायचं आहे, तो शिवला मी. असं सांगितलं की मी घेऊन जाणार आहे म्हणून, ते घेऊनच नाही गेल्या. मी एवढं मेहनत करून रात्रभर शिवला ब्लाऊज आणि ते घेऊनच गेल्या नाही. बघा एक एक कस्टमर कसे असतात. तर काय करायचं, जाऊ द्या असू द्या, आता आपली मेहनत तर कधी वाया जाणार नाही. तर आता मगाशी साडी मी दाखवलं होतं त्याच्यावरचा ब्लाऊज शिवलेला आहे, कारण त्याचा व्हिडिओ मी घेतलाच नाही आहे, डायरेक्ट शिवलेला मी तुम्हाला दाखवते. तर कारण ते आता घ्यायला येतील, त्यांना अर्जंट ब्लाऊज पाहिजे होता. तर साडीला फॉल पण करून झालेला आहे आणि ब्लाऊज पण शिवून झाला आहे. तर पहा त्या साडीतला हा ब्लाऊज आहे, कलर कॉम्बिनेशन कसला भारी आहे पहा. आणि बोटनिक गळा आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे आणि खूप मोठी साईज आहे आपली 44 साईज ब्लाऊजची आहे. पहा बोटनिक आहे, बॅक साईडचा पार्ट. खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. त्यांना द्यायचं आहे अर्जंट. खूप लांबून हे पण ब्लाऊज आलेले आहेत. कलर कॉम्बिनेशन पहा तुम्ही, किती छान एकदम मस्त ब्लाऊज झालेला आहे ताईंनो. आणि ते त्यांचा फोनवर फोन येतोय, कारण मी 2 मिनटं घेतले फक्त, मी व्हिडिओ काढ 2 मिनटात तुमच्यापाशी ब्लाऊज पोचेल असं म्हणून सांगितले. आणि इथं चालले माझं थोडंफार घाई गडबडीत व्हिडिओ काढायचं काम. तर ताईंनो अशा पद्धतीचा हा पण माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे. साडी तर मी दाखवलेलीच आहे तुम्हाला, कटोरी आहे आणि मस्त कलर कॉम्बिनेशन आहे. तर आता त्यांना निघायचं आहे, 11ची गाडी आहे बोलत होते ते. त्यांना देऊन पाठवायचं आहे ब्लाऊज. ते खूप लांब राहतात आमच्या घरापासून, खूपच लांब, म्हणजे दुसऱ्या एरियामध्ये राहतात ते. तर अशा पद्धतीचा हा पण माझा एक ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर आता त्यांना देते मी पाठवून मुलापाशी. तर त्यांनी सांगितलं द्या लवकर पाठवून म्हणून. तर खूप छान मस्त त्यांना ते फोन पण केल्यानंतर मी पाठवले होते ना, तर थोड्या वेळानं पाठवले, तर खूप छान बसला असं सांगत होते ते. ब्लाऊज छान बसला आहे. तर त्यांना इथे ही ब्लाऊज मी आता ठेवून देते. साडी पण खूप छान आणि कलर कॉम्बिनेशन आहे, परत एकदा बघून घ्या. तर आता हे ठेवून देते मी. तर पुढं पहा ताईंनो, माझ्याकडं 9 साड्या आलेल्या आहेत फॉल वेडिंगसाठी. तर याच्यामधलं आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे. इथं उगो आता मी हे जशा आल्यात ना तशा मी दाखवत आहे, कारण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर एकदम खोलून दाखवणार आहे साड्या. तर पहा इथं 9 साड्या आलेल्या आहेत फॉल वेडिंगसाठी, त्याचे ब्लाऊज पण शिवायचे आहेत. आणि त्याच कस्टमरचे आपल्याकडं पहा अजून त्यांनी ते साडी मी अर्जंट शिवून दिले होते ना, तर ते साडीचं ब्लाऊज देण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांनी ही 2 माझ्याकडं एक ब्लाऊज माझ्याकडे पाठवले आणि ही 2 पहिल्याचे होते. मी जे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे, तर पहिलं दिलेले होते. तर त्यांनी आत्ता मला शिवायला सांगितले, तर मी त्यांचे ब्लाऊज शिवले. तर हे एकाच कस्टमरचे इथं मी आपले 4 ब्लाऊज शिवून झालेले आहेत माझे. खूप छान आणि मस्त झाले. त्याच मापावरती हा ब्लाऊज शिवलेला आहे मी. खूप छानच आलेला आहे आणि हे पण एकदम काठापदराच्या साडीमधला आहे. खूप म्हणजे खूप महागड्या साडीमधला हा ब्लाऊज आहे ताईंनो, खूपच भारी एकदम मस्त. तर हे पण कटोरीच आहे आणि बॅकनिक बोटनिक आहे, बॅकनिक नाही आहे, बोटनिक आहे बॅक साईडचा पहा. खूप छान मस्त आणि लॉंग स्लीव्जच आहे. तर ह्या अशा पद्धतीचं माझे एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. ते ब्लाऊज दिला मी आणि आता दुसरे त्यांनी पाठवले होते, 2 पाठवले होते, एक शिवून दिलेला आहे त्यांना. आणि म्हणजे एक साडीतला आता मग दाखवले ते एक शिवून दिले आणि हे 2 पहिलेचे होते आणि त्याच्यामध्ये अजून एक आत्ता दिलेला एक शिवला आहे. म्हणजे असं करून त्यांचे 5 ब्लाऊज मी शिवलेले आहेत. तर पहा हा ब्लाऊज मी त्यांना पहिलं शिवून दिला होता, ते ह्याच्या एकदाच 3 दिले होते त्याने. आणि ही ब्लाऊज मी त्यांना शिवून दिला होता आणि ते 2 ठेवून दिले होते. मग ते दोन्ही पण आता शिवले आणि हे पण त्यांनी परत मला मार्जिंगसाठी हे रिटर्न माझ्याकडे पाठवलं होतं हे ब्लाऊज. आणि आता हे 2 इथं माझे शिवून झालेले आहेत त्याच मापावरती पहा. हे पहा त्याच कस्टमरचे आहेत. आत्ता जी साडी मी दाखवले ना, साडी ब्लाऊज, त्याच कस्टमरचे हे 3 ब्लाऊज माझे इथं
दोन ब्लाऊज शिवून झालेले आहेत. हे पण काठापदराच्या साडीमधले आहेत, म्हणजे पैठणी साडीमधले आहेत. पहा खूप छान मस्त हे ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, ब्लाऊज कसे वाटले, साडी कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जे कोणी ताई चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ताईंनो प्लीज लाईक कोणीच करत नाही. खरंच लाईक, तुमच्या लाईकनं मला तेवढीच ऊर्जा येईल की चला आपण व्हिडिओ बनवलंच पाहिजे. मला खूप छान मस्त वाटेल की मग चला आपल्याला लाईक येतात तर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. तर ही खूप दिवसाचा शिवून दिला होता त्याच ताईंना, त्याच कस्टमरला. ही खूप दिवसाचा ब्लाऊज माझ्याकडे होता शिवलेला, कारण त्यांनी मार्जिंगसाठी पाठवलं होतं तर ते राहून गेला होता माझ्याकडं. तर हे पण म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. तर असं करून मी इथं त्यांचे ब्लाऊज इथं पाच ब्लाऊज मी इथं देत आहे पिशवीत पॅकिंग करून ताईंनो. चला ताईंनो इथंच व्हिडिओ एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.